आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर थँक्यू. थँक्यू का सर? मी तुम्हाला रिक्वेस्ट केली, तुम्ही मला समजून घेतले आणि तुमच्यामुळे आई आता इथे राहायला येणार आहे, त्यासाठी थँक्यू. मग तुम्ही आईंना थँक्यू म्हण. हा म्हणजे आईने परमिशन दिली म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. आणि मी तुम्हाला पण आधीच सांगितलं होतं आईचा डिसिजन फायनल असेल. हो सर, पण तुम्ही कन्व्हिन्स केलं ना त्यांना. तुम्ही जर त्यांना समजून सांगितलंच नसतं तर त्या कशा तयार झाल्या असत्या. त्यासाठी थँक्यू म्हणते मी. यू नो व्हॉट सई, मी तुमच्या आईचा खूप रिस्पेक्ट करतो आणि जर त्या आजारी असतील तर त्यांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे यू डोंट वरी. तुम्ही जो काही खोटेपणा केलाय ना माझ्या बरोबर आणि अंजली जे काही पळून गेली लग्नातला, त्या सगळ्याचा दोषी मी आईला कधीच ठेवणार नाही. मुळात मी एकाने केलेल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला कधीच देत नाही. मला माझी ड्युटी खूप चांगल्याने करते. समोरचा माझ्या बरोबर कसाही वागला तरी मला माझी कर्तव्य पूर्ण करता येतात. काय करावं काहीच सुचेना. सई बोलावती खरी, मी तिची आई, तिच्या असं घरी जाऊन राहायचं नाही. माझ्या मनाला पटत नाहीये. ती लाख बोलवत असेल पण एक आई म्हणून माझंही कर्तव्य. असं मुलीच्या सासरी जाऊन राहायचं म्हणजे नाही, हे काही बरोबर दिसणार नाही. सईला माझी काळजी वाटते, अगदी खरंय. म्हणूनच ती बोलावते मला. पण काही केलं माझ्या मनाला पटणार नाही. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. ताई, अगं आज देवळामध्ये प्रवचन बुवांचं इतकं छान झालं ना की तिथून उठूच नाही असं वाटत होतं. तुला सांग, सई ना कधी कधी माया बरोबर यायची प्रवचनाला. आणि आता तुला सांगायला हरकत नाहीये, सई देखील माया बरोबर यायची ना. तेव्हा आमचं एक सिक्रेट होतं. आम्ही प्रवचन झाल्यानंतर येताना कधी कधी आईस्क्रीम खायचो.